क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरोणी आवडी, करावी तातडी परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरोनी राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगरनिहितपानिं मण्डनं मण्डनाना, तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च, साक्षात् प्रेमस्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः, वैराग्यस्य परामूर्तिं, देवक्षेत्रनिवासिना, तुकाराम महाराष्ट्र, भक्तराज जदुष्टकं, नमो ज्ञानेश्वरा, 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 निवृत्तिरुदारा जोपान देवा, निवृत्तिरुदारा
निवृत्तीर उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची हे गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम् नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् संपाद्य धनं च विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगमं शिरसा गुरुं तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणि वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे किलिया स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता विठ्ठल विठ्ठल क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांच्या आशीर्वादाने प्रेरणेने आणि आहेर कुटुंबियाच्या वतीनं स्वर्गीय मातोश्री गंगा भागीरथी पार्वताबाई हिरालाल आहेर यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होते. समस्त आहेर परिवार त्यामध्ये श्री रामलाल हिरालाल आहेर, श्री मच्छिंद्र हिरालाल आहेर, श्री लक्ष्मण हिरालाल आहेर, स्वर्गीय नवनाथ हिरालाल आहेर, सौभाग्यवती मथुराबाई रंगनाथ कुकलारे, स्वर्गीय कारभारी हिरालाल आहेर, श्री गोरक्षनाथ हिरालाल आहेर, श्री कैलास हिरालाल आहेर, सौभाग्यवती दगूबाई कारभारी बडोगे आणि समस्त आहेर परिवार या परिवाराच्या वतीनं स्वर्गीय मातोश्री गंगा भागीरथी पार्वताबाई हिरालाल आहेर यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होते. आणि आजच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं संकीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तवाला ते आपल्या श्री क्षेत्र गवळी धानोरा गावचे जावई बापू, वारकरी जावई बापू आणि अतिशय गोड स्वभावाचे प्रेमळ जावई बापू, आदरणीय भजन सम्राट, स्वर सम्राट, स्वररत्न, वारकरी भूषण हरिभक्तीपरायण राजेंद्रजी महाराज बडोगे यांच्या माध्यमातून या सेवेचा योग आला. मागेही सप्ताहामध्ये राजेंद्रजी महाराजांच्या माध्यमातून कीर्तन सेवेचा योग आलेला आहे. आणखी 2 महिन्यापूर्वी सुद्धा एक वस्तीवर कीर्तन सेवेचा स्वामीनाथ भाऊंच्या तिथेही योग आलेला आहे. वस्तीवरही एक पुण्यस्मरणाची सेवा झालेली आहे. आणि स्वामीनाथ भाऊचा विशेष आग्रह असतो जावई बापूंना की रंजाळे महाराजांची तारीख जर असेल तर आम्हाला ऐकायला आनंद वाटेल. आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे आणि या सेवेचा वारंवार येणारा हा योग आहे. मी हनुमानजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करेल की आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असावेत. या संपूर्ण कीर्तन सेवेचं नियोजन ज्यांनी केलेलं आहे ते आदरणीय राजेंद्रजी महाराज बडोगे आहेत. त्यांच्या माध्यमातून ही सर्व गुणीजनांची मांदियाळी या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वर सम्राट, स्वररत्न, स्वर अलंकार महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज गाजतोय ते हरिभक्ती प्रायण, माझ्यावर स्वतःच्या मुलासारखं प्रेम करणारं व्यक्तिमत्व बाबूरावजी महाराज जाधव, महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायनाचार्य ज्यांचं नाव घेतलं जात आहे ते वारकरी रत्न, स्वर सम्राट, स्वर अलंकार, आमचे जिवलग स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज व्यवहारे महाराजांना सुद्धा वंदन आहेत. त्याचबरोबर युवा कीर्तनकार
महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कीर्तन परंपरेत गरुड झेप घेतली, वारकरी संप्रदायाच्या 3 पिढ्यांचा वारसा घरामध्ये आहेत आणि सुंदर असे गायनाचार्य म्हणून ज्यांनी अनेक वर्ष सेवा केली आणि आज कीर्तन परंपरेमध्ये खूप मोठं नाव ज्यांचं निर्माण झालंय ते हरिभक्ती परायण युवा कीर्तनकार ज्ञानेश्वरजी महाराज वर्णे, माऊलींनाही वंदन आहे। आज माऊलींचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला माऊली ज्ञानोबारायांच्या कृपेनं भेटलेत। आज मी या संपूर्ण गवडी धानोरा ग्रामस्थांच्या वतीनं, उपस्थित सर्व आहेर परिवाराच्या वतीनं आणि आहेर परिवाराच्या सर्व पाहुणे मंडळीच्या वतीनं, मित्र परिवाराच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं, माझ्या माता बहिणींच्या वतीनं माऊली तुमच्याकरता उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो। या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत। आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मार्गदर्शक माजी सभापती साहेब आदरणीय संतोषराव पाटील जाधव ही बेटाच्या परंपरेमध्ये खूप श्रद्धेनं सेवा करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये संतोषजी महाराज जाधव पाटील वजनापूरकर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि गुरुवर्य बाबांचा शब्द ज्यांना प्रमाण आहेत त्या सभापती साहेबांच्या मित्रमंडळाच्या वतीनं सुद्धा माऊली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत। अगदी मनापासून सेवा करणारा आणि गोड व्यक्तिमत्व म्हणजे आमचे माऊली ज्ञानोबाराय आहेत, म्हणून माऊलींना सुद्धा वंदन आहेत। आपल्या जिल्ह्यातलं, आपल्या परिसरातलं, आपल्या सानिध्यातलं लेकरू आहे, महाराष्ट्रामध्ये आपलं नाव उत्तुंग शिखरावर पोहोचवत आहेत। आज या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाल, आपली कीर्तन सेवा द्याल ही गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या चरणी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढच्या कार्याला प्रारंभ करतोय। आजच्या कीर्तन सेवेचं ज्यांनी शूटिंग केलंय, चित्रीकरण करतायत ते यूट्यूबवरचं मातोश्री हा यूट्यूब चॅनल आहे। मातोश्री यूट्यूब चॅनल म्हणजे अन्नपूर्णा मातोश्री योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या मातोश्री आणि त्यांच्या जन्मभूमीतले लेकरू म्हणजे बेटाचे सेवक आदरणीय हरिभक्ती परायण दत्तात्रय दादा तिपाली यांचा यूट्यूबचं युनिट आहे आणि खूप चांगला यूट्यूब चॅनल आहे। मी दत्तात्रय दादांना सुद्धा धन्यवाद देतो। आपल्याला घर बसल्या आजचं कीर्तन, अनेक कीर्तनं, गुरुवर्य परमश्रद्धेय महंत स्वामी रामगिरीजी बाबांची कीर्तनं या मातोश्री चॅनलवरती पाहायला मिळतील। सर्वांनी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि घर बसल्या कीर्तन सेवेचा आनंद घ्या अशी सर्वांना विनंती करतो आमच्या चॅनलच्या वतीनं। बंडू नाना चोपदार आहेत, नानांना सुद्धा धन्यवाद। आपल्या परिसरामध्ये कीर्तन सेवा असू देत, कोणाचाही निरोप येऊ देत, संप्रदायामध्ये श्रद्धेनं निष्काम भावनेनं सेवा करणारं व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्ती परायण आमचे जिवलग मित्र आहेत बंडू नाना महाराज निघोट, महाराजांनाही वंदन आहे। त्याचबरोबर हरिभक्ती परायण श्रद्धेनं सेवा करणारं व्यक्तिमत्व गायकवाड मामांनाही वंदन आहे। जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी 30 वर्ष जिल्हा बँकेत सेवा केली आणि त्यानंतर उर्वरित जीवन हे माऊली ज्ञानोबारायांकरता, बेटाकरता, परमार्थकरता, संतांकरता, वारकऱ्यांकरता समर्पित करणारं निष्काम भावनेनं सेवा करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मामा आहेत। मामांचंही टाळी वाजून स्वागत करूया, त्यांनाही वंदन करतो। सुंदर साऊंड आहेत राजू दादा निमसे, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम ऑपरेटर दादालाही धन्यवाद आहे। गुरुकृपा साऊंड आहे, आपल्या परिसरातला नावाजलेला साऊंड आहे आणि आपल्या सप्ताहामध्ये वस्तीवरचा जो सप्ताह होतो त्या सप्ताहाला सुद्धा खूप चांगली सेवा साऊंडची आणि मंडपची दादा देत असतात। राजेंद्र मामा निमसे यांना सुद्धा वंदन करतो। सेवेला प्रारंभ। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, विठ्ठल 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 विठ्ठल
कार्यक्रमाची व्यस्तता असताना त्यांनी आपल्याला जो वेळ दिला, आहेर परिवाराचं दुःख हलकं केलं, त्याबद्दल आहेर परिवाराच्या वतीनं आणि गवळी धानोरा ग्रामस्थांच्या वतीनं सभापती साहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. पुढील कार्याला शुभेच्छा. अगदी महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मृदंग गाजतोय ते मृदंगाचार्य, मृदंगमणी आणि अल्पावधीत ज्यांनी मृदंग क्षेत्रात गरुड झेप घेतली, शून्यातून मृदंग क्षेत्रातलं भावविश्व गुरुजींच्या आशीर्वादानं, गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादानं ज्यांनी निर्माण केलं. महाराष्ट्रामध्ये जेवढे तोला मोलाचे मृदंगाचार्य आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, ते अतिशय श्रद्धेनं रियाज करणारं, प्रयत्न करणारं, सेवा करणारं गोड व्यक्तिमत्व मृदंगमणी हरिभक्तीपरायण आमचे जिवलग मित्र ऋषिकेशजी महाराज कराळे महाराजांना सुद्धा वंदन आहे. महाराजांचा प्रारंभीचा काळ मी स्वतः पाहिला आणि आजचाही काळ मी स्वतः पाहतोय. अगदी दररोज नवीन नवीन प्रयत्न करून नवीन ऐकायला आपल्याला ते देतात. रियाजातून माणूस मोठा होत असतो. याचं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे ऋषिकेश महाराज कराळे आहेत. आणि जो रियाज करेगा वही राज करेगा. जो प्रयत्नात राहील, जो अभ्यासात राहील, त्याचं एक न एक दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माऊली ज्ञानोबरायांच्या कृपेनं नाव झाल्याशिवाय राहत नाहीत गड्या. ऋषिकेशजी महाराजांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. उपस्थित शिरेगावकर मंडळी आहेत. शिरेगावच्या सप्ताहामध्ये मार्गदर्शन करणारे रामराव दादा, रामकिसन दादांना सुद्धा वंदन. बरं, रामकिसन दादा, लक्ष्मण दादा, सीताफळ स्पेशल, लक्ष्मण दादा आहेत, रामकिसन दादा आहेत. 2 सप्ताह होतात शिरेगावला. एक गावकरी मंडळींचा होतो आणि एक वैयक्तिक रामकिसन दादांचा होतो. दोन्ही सप्ताहामध्ये फिरता नारळी सप्ताह असतोय. दोन्ही सप्ताहामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन ही मंडळी करतात. मी कौतुक का करतोय? कारण ज्याचं अंतःकरणापासून योगदान असतंय ना, त्याचं आपल्या वाणीनं कौतुक केलं ना तरी ईश्वराची सेवा असते. आणि नाही कौतुक केलं, कंजूसपणा दाखवला तर पुढच्या जन्मात त्याचा परिणाम भोगावा लागतोय. साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपा लादली. वाणी हे पवित्र साधन आहे. आपल्या वाणीनं जर चांगलं कार्य उभं राहत असेल तर त्या वाणीनं सेवा करत जावी. एखाद्याला प्रेरणा मिळत असेल तर आपल्या वाणीनं त्याचा उपयोग करत जावा गड्या. म्हणून आपल्या सगळ्यांना अंतःकरणापासून श्रद्धेनं वंदन करतो. आपण या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हे बा माता भगिनींना विशेष सूचना आहे. महिलांनी समोर पुढे येऊन सारखायचं. पाठीमाग जागा कमी असल्यामुळे ऊन आहे. पुरुष मंडळ, पुरुष मंडळी थोडं थोडं सारखा, महिला पण सारखा. विठ्ठल 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 गायनाचार्य साईनाथ महाराज, प्रकाश काका आपल्याला वंदन. बर, विनेकरी महाराज, अजून प्रल्हाद मामा आपल्यालाही वंदन आहे. कारभारी महाराज प्रल्हाद मामा धामोरी ना, हा धामोरीचे. सगळ्यांना वंदन. बरं, बसणारी सगळी मंडळी, या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सहभागी आहोत. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलं पावली भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. मनाची श्रीमंती पाहायची असेल तर एकमेकाच्या सुखदुःखात सहज सहभागी होणारी माणसं ही मनानं श्रीमंत असतात. इतरांच्या दुःखामध्ये दुःख मानणारी माणसं ही मनानं श्रीमंत असतात. इतरांच्या अडचणीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी माणसं ही मनानं श्रीमंत असतात. पैसा, पद, प्रतिष्ठा, धन हे सगळं माध्यम आहेत आम्हाला ईश्वराची सेवा करण्याकरता. ईश्वराची सेवा करण्याकरता या माध्यमातून आपल्याला योगदान देता यावं याकरता ईश्वरानं ती संधी दिलेली असते. भगवंत कुणाला सौंदर्य देतात, भगवंत कुणाला पद देतात, भगवंत कुणाला प्रतिष्ठा देतात, भगवंत कुणाला मान देतात, भगवंत कुणाला कला देतात, भगवंत कुणाला गुण देतात. पण त्या सगळ्या ज्या नीती मूल्यांच्या आधारानं आपण हे वागतोय, हे दिलेले गुण आपण आपले ओळखले आणि त्या गुणाच्या माध्यमातून सर्वांच्या सानिध्यात राहून आपण स्वतः आनंद घेतला
आणि इतरांनाही आनंद दिला तर तो ग्राउंड लेवलचा परमार्थ असतो. आणखीन पुढे बोलतो, भगवंताने दिलेला स्वभाव हा भगवंताची भेट आहे आपल्याला, आणि तो स्वभाव सगळ्यांमध्ये नम्रतेनं फिरवत राहणं, सेवा करत राहणं ही त्या स्वभावाला झालर आहे. जगद्गुरु चिंतन करतात, विठ्ठल हरा विठ्ठल 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 हरा हरा विठ्ठल 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 शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा. जगद्गुरु चिंतन करतात, हिरा हा सोन्याच्या कोंदणात शोभतो. हिऱ्याला जर चांदीचं कोंदण असेल तर दोघांचीही किंमत राहत नाही. हिऱ्याचीही किंमत कमी होऊन जाते, कारण कोंदण सोन्याचं आहे, बरोबर. आणि सोन्याच्या कोंदणामध्ये हिऱ्या व्यतिरिक्त एखादा वाळूचा खडा ठेवला आपण तर सोन्याची किंमत संपून जाते. एकमेकाच्या सानिध्यात राहून किंमत वाढवतात ते दोघं. शोभविले येर येरा, एकमेकांना शोभवलं कोणी? सोने एके टाई हिरा. सोन्याला हिऱ्याचं कोंदण असेल तर सोन्याचंही मूल्य वाढलं, हिऱ्याचंही मूल्य वाढलं. आपल्याला दिलेला चांगला स्वभाव हा हिऱ्यासारखा आहे, आणि त्याला सगळ्यांमध्ये आपण फिरवत राहणं, सगळ्यांमध्ये सामावून घेणं, सगळ्यांना सोबत घेऊन परमार्थ करणं, त्याला म्हणतात सोन्याचं कोंदण. असंच गोड व्यक्तिमत्व, सेवाभावी व्यक्तिमत्व आहेर परिवारामध्ये होऊन गेलेत त्या स्वर्गीय मातोश्री की ज्यांना ईश्वर कृपेनं उदंड आयुष्य लाभलं. 7 मुलं 2 मुली 9 लेकरांचा प्रपंच पाठीशी घेऊन आयुष्यभर या मातोश्रींनी परिश्रम घेतले. कधी तक्रार केली नाही. आपलं लेकरांचं संगोपन करत असताना वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवला. शून्यातून जग निर्माण करण्याकरता या लेकरांच्या पाठीशी या मातोश्री खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्वभावानं शांत होत्या, मितभाषी होत्या. अनेक टोकाचे प्रसंग पाहिले, पण कधी कोणाजवळ त्यांनी ते दुःख व्यक्त केलं नाही. आपलं दुःख गिळून हा प्रपंच सुस्थितीत आणून ठेवला. कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात. सर्वांवरती फिरविला होता मायेचा हात. आज सुखाचे दिवस जवळ येतात. या आहेर परिवाराकडे फिरवली पाठ, परंतु आहेर परिवार आजही या मातोश्रींची चातकाप्रमाणेच पाहतोय वाट. चंदना परिदेह झिजविला, चंदना परिदेह झिजविला, कष्टातून वसंत बहरला. नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. जगामध्ये सगळ्या गोष्टी परत मिळतात. आम्हाला टेक्नॉलॉजी सगळ्या गोष्टींचं अपडेशन देते, पण गेलेल्या पितरांचं, वडीलधाऱ्यांचे आवाज अपडेट होत नाहीत. आज सॉफ्टवेअर मध्ये सगळं सॉफ्टवेअर ऋषी दादा नवीन मिळतं, अपडेट केलं की नवीन आहे, त्याचं आयुष्य वाढतं, लाईफ वाढतं. पण एकच सॉफ्टवेअर असं आहे की याला अपडेट नाहीये. एकदा दिलं भगवंताने तेवढं जगायचंय, आणि देह ठेवल्यानंतर गेलेत का परत ती व्यक्तिमत्व परत भेटत नाहीत. आज या परिवारानं एवढा सुंदर समारोपाचा सोहळा आयोजित करताना प्रत्येकाजवळ दुःख व्यक्त केलेत. मातोश्रींचा ज्या दिवशी अंत्यविधी झाला तेव्हापासून आपल्यासारखी स्वभावानं श्रीमंत असणारी पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, या परिवाराला आपण चूल पेटू दिली नाही. या परिवाराचं सांत्वन केलं, दुःख हलकं केलंय. आज पुण्यस्मरणापर्यंत प्रत्येक पाहुण्याचे 3 ते 4 वेळा येणं जाणं झालंय. या परिवाराचं दुःख आपण हलकं केलंय गड्या. आज या मातोश्री नाहीयेत आपल्यामध्ये, फक्त फोटोत दिसणार आहेत. हा परिवार किती दुःखात असेल, पण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या परिवाराचं दुःख नक्कीच हलकं झालेलं आहे गड्या. म्हणून या मातोश्री सुद्धा देवाला म्हणत असतील, देवा मी आयुष्यभर जेवढी माणसं जपली होती, जेवढी माणुसकी जपली होती, तेवढी सगळी मला या धर्म मंडपामध्ये निरोप देण्याकरता उपस्थित आहे. माझ्या जन्माचं सार्थक झालं देवा. याचसाठी केला होता
यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता शिवटचा दिस गोड भावा शिवटचा दिस गोड भावा आता दुसरी रे पावे आता दुसरी रे पावे मातोश्री देवाला म्हणत असतील, देवा याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड बाबा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धाबा तृष्णीची या. समारोपाचा सोहळा आहे. आयर परिवारानं प्रयत्न करून हा सोहळा उभा केलाय. आज अशोकजी महाराज एखाद्या अखंड हरिणाम सप्ताहाचं नियोजनाला लाजवेल एवढं सुंदर नियोजन केलं त्या परिवारानं. या पद्धतीची कीर्तन सेवा होण्याकरता सुद्धा गुरुवर्य नारायणगिरीजी बाबांची कृपा त्या परिवाराच्या पाठीशी लागते. मी आपल्याला 5 वाक्य सांगतो, ऐका. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता अंतःकरणातली वृत्ती चांगली लागते 4, आणि पुण्यस्मरणाच्या दिवशी कीर्तन सेवा संपन्न होण्याकरता गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांची कृपा लागते 5. अनंत जन्मी सुकृत पदरी अनंत जन्मीचे सुकृत पदरी जन्म मृत्यूची सोनिया ना म्हणून धनंजया जिया परी. माऊली 2 सोहळ्यांचं वर्णन करतात, एक जन्माचा सोहळा आणि दुसरा समारोपाचा सोहळा. बरं, याच्यातला बारकावा असा आहे, हे दोन्ही सोहळे आमचे संपन्न होतात, पण आम्हाला आठवण आली याला नाही म्हणू नये. माऊली म्हणतात याला ना करायचं नाही बाबांनो, हे त्रिकालवादित सत्य आहेत ना. मग समारोपाचा सोहळा आणि जन्माचा सोहळा संपन्न होतात.
ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला त्या दिवशी आई वडिलांनी आमच्या जन्माचं स्वागत केलं. पेढे घ्यायची ऐपत नव्हती, साखरपान वाटलं. जन्माचा सोहळा आई वडिलांनी रात्रीचा दिवस हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं. आयुष्यभर परिश्रम घेतलेत, कधी श्री स्वतःकडे घेतलं नाही. पण त्यांच्या समारोपाचा सोहळा संपन्न व्हावा हा मृत्यूचा आणि समारोपाचा सोहळा आहे. झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, देवी पुरविले हे कोड, देवी पुरविले कोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. ऐका आता अभंगाची प्रस्तावना थांबवतो. अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश करतोय. मनसी पुसावे काय केले तू का म्हणे आता नको नासी रोसावे, तू का म्हणे का कोणासी रुसावे, मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे तू म्हणे कोणासी रुसावे. विश्वाला बोलवतायत, विश्वाला सांभाळतात, त्यांना राज्य गादी मिळणार आहे उद्या. तयारी चालू झाली होती. हे नगरी सजवलेली होती, राजसिंहासन सजवलेलं होतं. आता बसायचं काम आहे फक्त. रात्रीतून प्रारब्ध बदललं बुवा. हे वल्कल सगळे बाजूला ठेवा लागले. कर्मे श्रीराम वनवासा गेला, आनंदात गेले परमात्मा. मग कोणतीच तक्रार नाही, काय स्वभावाने काय संयम असलो. कर्मे रावण क्षयो पावला. रावणासारखी प्रगल्भता, बुद्धिमत्ता, विद्वत्ता, ज्ञान, तपश्चर्या कुठंच नव्हती. पण कर्मामुळे त्यांचा क्षय झाला. क्षय म्हणजे चढता आलेख हा उतरता झाला, त्याला क्षय म्हणतात. वियोग घडला सीता देवीशी. ही 4 उदाहरणं म्हणजे भरपूर झालीत ना आपल्याकरता. आदिशक्ती, आदि भगवती सीता माता आमचं श्रद्धास्थान आहे. त्यांना सुद्धा पतीचा वियोग सहन करावाच लागला. महाभारतात जर आपण पाहिलं तर अभिमन्यू सारखं लेकरू युद्धामध्ये मारलं गेलं. अभिमन्यू साधा नव्हता हो. या अभिमन्यूला जसं पांडव जीव लावत होते तसं कौरवही जीव लावत होते. कधी कोणाबरोबर द्वेष नाही, मत्सर नाही, मद नाही, अजिबात कोणाचा तिरस्कार नाही. सगळ्यांना हवं हवं वाटणारं लेकरू. 5 पांडव ज्यांचे पिताश्री आहेत, विश्वाचे मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यांचे मामा आहेत, ते अभिमन्यू युद्धात धारातीर्थी पडले ना. अभिमन्यू देवाच्या समोरच गेले. मग देवाला थांबवता आलं असतं ना ते मरण. थांबवलं का हो? नाही थांबवलं. कारण देवाला सगळ्या गोष्टी ज्ञात होत्या की महाभारती युद्धामध्ये कोण जाणार आहे, कोण थांबणार आहे, हे सगळं माहिती होतं. शेवटी अभिमन्यूला जावं लागलं. या सगळ्या क्षणांचा आपण आपल्याही जीवनात विचार करावा, तर आपल्याला या भवसागरातनं सहज बाहेर येता येईल. अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षणी हाती करावा विचार, 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 क्षणोक्षणी
क्षणोक्षण हाची करावा विचार. कोणता विचार करावा? महाराज म्हणतात हाची करावा विचार क्षणोक्षण. कोणता? तरावया पार भव सिंधू. हा दुस्तर असा भवसागर आहे. त्याला दोन स्तर आहेत, दोन तट आहेत. एक जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा. बर, जन्माच्या तटावर आमचा प्रवेश झाला, पण मृत्यूचा तट येईपर्यंत स्वतःचा उद्धार करून घ्यायचा म्हणजे काय करायचं बरं? तर आपण जिथून निघालो तिथपर्यंत आपल्याला पुन्हा पोहोचायचंय. आपण निघालो ईश्वरीय तत्वापासून. ममये वंशो जीवलोके जीवभूतः सनातनः. ईश्वरीय तत्वापासून पोहोचलो, पण आपला प्रवास मध्ये काय थांबाना गड्या चालूच आहेत. मृत्यूचा स्तर येईपर्यंत आमचा उद्धार होईना. हजारो जन्म झाले, मध्ये प्रवास सुरू आहे. किती जन्म झाला गणित नाही जी दातारा. हजारो जन्म आता आपण अनुभव घेतला आणि हा नरदेह मिळाला. पण या नरदेहातून आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचायचंय. हा प्रत्येक क्षणाला विचार करा. 4 वाक्य सांगतोय का मोठे महात्म्याची वाक्य. अपने विचारों पर नजर रखिए क्योंकि विचार ही शब्द बन जाते हैं एक. अपने शब्दों पर नजर रखिए क्योंकि शब्द ही कार्य बन जाता है 2. अपने कार्य पर नजर रखिए क्योंकि कार्य ही चरित्र बन जाता है 3. अपने चरित्र पर नजर रखिए क्योंकि चरित्र ही प्रारब्ध बन जाता है 4. विठ्ठला विठ्ठला सोपी प्रक्रिया. पहिले विचार. विचाराकडे लक्ष द्या. विचारातून शब्द जन्माला येतात 1. शब्दांकडे लक्ष द्या. शब्दातून कार्य जन्माला येते 2. आपल्या कार्याकडे लक्ष द्या. आपल्या कार्यातूनच चरित्र जन्माला येते 3. आणि आपल्या चरित्राकडे लक्ष द्या. चरित्रातूनच गोड प्रारब्ध तयार होते 4. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, चांगल्या विचारात राहणारा माणूस हा कधीच एकटा नसतो. स्वामी विवेकानंदजी सांगतात की ज्या व्यक्ती बरोबर चांगले विचार आहेत ना, तो माणूस कधीच एकटा नसतो. म्हणून विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचार वाचून न पाविजे समाधान, न पाविजे समाधान, न पाविजे समाधान. विचार वाचून न पाविजे समाधान, जय हो. न पाविजे समाधान, न पाविजे समाधान. विचार वाचून समाधान. आमच्या गुणीजन महाराज मंडळी करता एकदा जोरदार टाळी वाजवा बरं सगळे मस्त. चांगला विचार असावा, सद्विचार आहेत. चांगले विचार घेऊन आपल्याला ईश्वराने पाठवलेत. माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, ये साते आलिया ओळगा शारंग धरू. ही 7 म्हणजे बाजार आहे. त्याच्यात चांगले माणसं भेटणार आहेत, वाईटही भेटणार आहेत. पण सृष्टी तीच आहे, फक्त विचाराच्या दृष्टीचा फरक आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी धर्मराजाला बोलावलं, दुर्योधनाला बोलावलं. दोघांना सांगितलं की आपल्या नगरीमध्ये चांगले माणसं किती आहे तेवढे शोधून यादी करू नये. दुर्योधन आला. दुर्योधन म्हणे एकही माणूस चांगला नाही. धर्मराज आले. धर्मराज म्हणे एकही माणूस वाईट नाही, सगळं नगर चांगलंय म्हणे. मग शहर तेच आहे, नगर तेच आहे, माणसं तेच आहे, फक्त दोष कशाचा? तर आमच्या विचारांचा दृष्टीचा. विठ्ठला विठ्ठला एक सांग तुम्हाला, प्रत्येक गोष्टीकडं सद्विचारानं चांगल्या नजरेनं पाहिलं ना तर वाईटच सुद्धा चांगलं शोधता येते. शोधता येतं ना. रामायणामध्ये खारुताईचं पात्र आहे.
ते खारुताई देवाची आवडती, भगवान प्रभू रामचंद्रजींची आवडती आहे. ते खारुताईला एक दिवस धक्का लागला कोणाच तरी, रक्ताच्या थारोळ्यात पडली. खारुताईनी भगवान श्रीकृष्ण भगवान प्रभू रामचंद्रजींना आवाज दिला, रामा हे रामा 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 हे रामा 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 रामा. भगवान प्रभू रामचंद्रजींच्या कानावर गेला आवाज, रामा. आले बो मालक. खारुताईला पाहिलं, रक्ताच्या थारोळ्यात पडली, हातावर उचलून घेतलं. खारुताई, तुला कोणी धक्का दिला ते सांग, मला त्याचं नाव सांग, त्याला मी मृत्यूदंडात शिक्षा देणार, फाशीच. खारुताई हसली, देवा जाऊ द्या ना, तुम्ही आले ना आता बस. लागला संकोणाचा धक्का चुकून, देव सोडून आपण माफ करू ना म्हणे. नाही नाही, तू नाव सांग, त्याला मृत्यूदंड. खारुताई म्हणे सांगू का नाव? मग सांग म्हणे, मला धक्का देणारे दुसरे तिसरे कोण नाही, भगवान श्री हनुमानजी महाराज आहेत म्हणे, त्यांचाच धक्का लागलेला आहे. द्यायची का मृत्यूदंडाची शिक्षा? मग आता भगवंत हसायला लागले. खारुताई काय करायचं का आता? खारुताई म्हणे नाही देवा, मी त्याकरताच सांगितलं तुम्हाला, लागला धक्का, आता त्यांना शिक्षा नाही करायची, त्यांना शाबासकी द्यायची. कशी? अहो त्यांनी धक्का दिला म्हणून तर विश्वाच्या मालकानं मला हातावर उचलून घेतलं. प्रत्येक प्रसंगाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन याला म्हणतात. मग तेव्हा पुढची गती आहे, उत्तमची गती तो एक पावेला, 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 उत्तम भोगीन जीवकानी, उत्तम भोगीन जीवकानी, हे उत्तमची गती तो एक पावेला, उत्तमची गती तो एक पावेला, उत्तमची गती तो एक पावेला, उत्तमची गती तो एक उत्तम प्रकारची गती. टाळी, उत्तम प्रकारची टाळी वाजवा, उत्तम प्रकारची टाळी. चला, कीर्तनामध्ये आनंद आहे, कीर्तन हे आनंद करत आहे. एक क्षणाचा विचार खारुताईने केला असता आणि जर देवाला म्हटले असते शिक्षा ना, लगेच देऊन टाका ना. हनुमानजी महाराज आहेत, लागला धक्का, चुकून लागला ना, हरकत नाही, हेतू तर तो नव्हता धक्का द्यायचा, चुकून लागला ना, हाच विचार आहे. परिवारामध्ये, गावामध्ये, विश्वामध्ये चूक कोणाकडून घडत नाही हो. स्वामी विवेकानंदजी सांगतात, अ मॅन इज अ बंडल ऑफ मिस्टेक्स. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. आणि या जगात परफेक्शन कोणाकडेच नाहीये, परफेक्ट माणूसच नाही. जर परफेक्शन असतं ना आपल्याकडे तर आपण देव असतो. या जगात परफेक्शन, सर्व गुण संपन्न फक्त माझे भगवान पांडुरंग परमात्मा आहे. हो,
षडगुण ऐश्वर्य संपन्न तोची एक भगवंत जाण. जगद्गुरु चिंतन करतात. सर्व गुण संपन्न माणूस एक सापडतच नाही. प्रत्येकात काही ना काही उणीव आहेत, काही ना काही चूक आहेत. म्हणून तर माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलंय की जे चुकतात देवा त्यांना सुद्धा माफ करा ना, त्रास देणारा नाही माफ करा ना. आपण त्रास देणाऱ्याला सोडित नाही विसरतच नाही. किती चांगला वागला नंतर तरी आपण त्याला म्हणतो अरे तू काय बोलेले माय चांगलं ध्यान ते राव, काय आता उगं बोलायला तुम्हाला बिट्या, अरे तो काय काय नाही मा काय काय उद्धार करेल भाऊ, ध्यान ते माय. बर मग नंतर किती चांगला वागा ना, शास्त्राचे गाव बुजतील, शब्दाचे गाव बुजत नसतात ना. पण माऊलींना जे शब्दाचे घाव दिलेत ना त्यांच्या करता विनंती केली आहे. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे मैत्र जे कळांची व्यंकटी सांडो. माऊलींनी पुन्हा विचाराचा इथं संदर्भ आणला की जे विचारानं वाकडे असतील त्याला व्यंकटी म्हणतात. विचारातला वाकडेपणा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, त्यांची सत्कर्मातली आवड वाढत जावो. भूता परस्परे पडो, भूत म्हणजे जीव आहेत, जीव या शब्दाला भूत म्हणतात ना शास्त्रामध्ये. एकमेकांमध्ये प्रेम वाढत जावो. मैत्र जीवांचे विठ्ठला विठ्ठला मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याला यायच्या अगोदर महाराष्ट्र होता का आपण आल्यावर तयार झाला? आपल्याला यायच्या अगोदर होता. बर आपण गेल्यावर महाराष्ट्र आपल्या बरोबर येणार आहे का असंच राहणार आहे? बसू खाली महाराग येत असेल तुम्हाला तर असंच राहणार आहेत ना. मग येणारे येत राहतात, जाणारे जात राहतात. आपल्याला ईश्वरानं जेवढा वेळ दिलाय त्याचाच विचार करा फक्त. फार जगाच्या विचार करण्याच्या नादामध्ये येत ना आपलं बहुमोल आयुष्य वाया घालू नका. माफी मागून बोलू का? आपल्या आसण्यानं आपल्या नसण्यानं ज्यांना फरक पडणार आहे त्यांची काळजी घ्या. कोणीतरी कुठं तरी राहतात आणि त्यांचे डीपी घेऊन फिरत बसत आहेत. अरे त्यांचा तुमची भेट आहे का एकदा तरी? अरे आई वडिलांनी आपल्याला घासातला घास दिला ना, त्यांचा प्रोफाईल ठेवा, त्यांची डीपी ठेवा, त्यांचे स्टेटस ठेवा. गुरुवारी रामगिरी बाबांनी तुमच्या माझ्या करता या धर्मयुद्धामध्ये प्रवेश केला. त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही, त्यांचा डीपी ठेवा. अरे ते आमच्या आनंद करते महात्मे अहोरात्र परिश्रम घेतात. ज्यांची नामची कधीच भेट नाही त्यांचं कौतुक करण्यापेक्षा मी माफी मागतो आपल्या सगळ्यांची. ज्यांनी आपल्याला घासातला घास दिला ना त्यांची काळजी घ्या ना. आपण घरात नसलो तर आई वडिलांना दुःख आहे, त्यांची सेवा करा. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही पूजा. आपल्या असण्यानं नसण्यानं जी काळजी ते चिंतेत आहेत त्यांची काळजी करा. हा विचार करा, क्षणोक्षणाची करावा विचार. बर परत जर जन्म घ्यायच ठरला महाराष्ट्रात तर कोणाचं वशिला लावा लागेल? जमल का? परत येणं होईल का? नाही. जो मिळालेला देह आहेत ना तो आनंद करता व्यतीत करा. सगळ्याचं सगळं मिळालेलं आयुष्य परमार्थात जात नाही, पण विचार करून परमार्थात जेवढं आयुष्य घालवता येईल तेवढं आयुष्य व्यतीत करा. क्षणोक्षणाची करावा विचार. आणखीन पुढे सांगतो. बँकेमध्ये कॅशियर असतात, कॅशियर त्यांच्याकडं केबिन मध्ये गेल्यावर 10 वाजता ड्युटी चालू, 5 वाजता ड्युटी संपणार. 10 ते 5 या वेळेमध्ये हातातून बरेच पैसे मोजून बाजूला ठेवतात. मोजला ठेवला बंडल, मोजला ते पैसे त्यांचे एका शाखेचे, कोणाचे? शाखेचे. घरी एखादा बंडल आणला खर्च अडचाला जमून का? कॅबिन मध्ये येताना डबा घेऊन यायचं, भोजन प्रसाद घेतला, पुन्हा हिशोब टॅली करायचा आणि कॅबिन सोडायची. बरोबर? जर फरक लागला तर तो फरक शोधेपर्यंत तिथंच बसून राहावं लागतंय. कारण लेजरला 2 कॉलम असतात, एक जमाचा नावेचा. हे दोन्ही वाउचर टॅली करून द्यायचे. त्याला मराठीत ताळेबंद म्हणतात, इंग्लिश मध्ये ऑडिट म्हणतात, त्याला टॅली म्हणतात. कॅश टॅली. कॅश टॅली झाल्याशिवाय सुट्टी का मामा? नाही. तसं तुमचं माझं कर्माचं ऑडिट होणार आहे. आमचा जन्म झाला तर लेजरला नाव येणार आहे. एका कॉलम मध्ये क्रेडिट म्हणजे जमा म्हणजे पुण्यकर्म, आणि दुसऱ्या कॉलम मध्ये डेबिट म्हणजे नावे म्हणजे पापकर्म.
या दोन्ही कॉलमची टॅली होणार. कर्म, पाप आणि पुण्य यांची टॅली झाली की पुढची गती आम्हाला मिळणार आहे आणि ती आमच्या कर्मदशेवर अवलंबून राहणार आहे. फरक लागला का परत जन्माला यायचे आणि टॅली झाली का पुढचा अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग सोसायटीचा दर्जा आम्हाला दिला जाणार आहे. इतकं सोपं आहे पा, इतकं सोपं कर्म आहे. नाहीतर मग नाही विचार केला तर शेवटी मग जायचं प्रत्येकाला. देह जाईल, 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 जाईल, कशी काळोबा खाईल, कशी काळोबा खाईल, कशी काळोबा खाईल. देह जाईल, 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 देह जाईल. जस काळोबा खाईल, तस काळोबा खाईल, तस काळोबा खाईल. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाणार म्हणजे जाणार. तो तुमचा असेल, माझा असेल, शेवटी त्याला जायचंय हाही विचार असू द्या. माणसं इतकं प्लॅनिंग करतात की जणू काय हजारो वर्ष जगायचंय. हो, मी माफी मागू का? आपली एक वाक्य बोलू का? घरातले म्हणून बोलतो जात. हा, आपण जगलो किती आणि शिल्लक किती राहिलं याचा हिशोब केला पाहिजे आपण. आता जगलो किती, राहिलं तरी किती, मग शिल्लक राहिलेलं आयुष्य आहे ना ते बोनस आहे आपलं. लॉकडाऊन नंतरचं जे आयुष्य आहे ना बोनस आहे, ते आनंदात घालू. आता इतके दिवस झालं गेलं ते देवाला समर्पित करू. आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. नाटाचं प्रकरण आहे. बर्वे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे हरी वाचोनी आलो येत वरी. उरले ते हरी तुम्हा समर्पण दिला या काळे अवकाश. आयुष्य हे जे पटकन संपतंय म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये जर बारकाव पाहिला आपण तर आयुष्य मोजण्याचं काम काळ करतो. सोपं उदाहरण आहे का? जन्माला येताना दोन गोष्टी बरोबर घेऊन आलो, एक श्वास, दुसरे घास. जसं सॉफ्टवेअरला रिचार्ज आहे तसं या देहाला रिचार्ज आहे. हे तुमचा माझा देह म्हणजे पंचतत्वाचं सॉफ्टवेअर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याला दोन रिचार्ज आहे, एक श्वासांचा, दुसरा घासांचा. एकही श्वास उसना नाही, एकही घास उसना नाही. जन्म झाला की काळाबरोबर लगेच केवायसी होते, ई केवायसी पण होते. केवायसी होते ई केवायसी होते. ऐका बरं का, काळाबरोबर केवायसी झाली की जन्माला येताना एकच आयुष्य 60 वर्षाचं होतं. किती? लक्षात ठेवा बरं का. किती वर्षाचं? 60. 60 वर्षाचं आयुष्य घेऊन तो जन्माला आला. त्याचा पहिला श्वास घेतला आणि लगेच काळाबरोबर केवायसी झाली. दिला थंब दिला, फिंगरप्रिंट दिल्या, काय अजून फेस लॉक दिला, सगळं दिलं. चला पुढे. याचा पहिला वाढदिवस झाला ना तर काळाच्या मशीनला रिडिंग पडलं 59. मूळ आयुष्य किती आहे? 60. काळाचं मशीन पहिल्या वाढदिवसाला रिडिंग किती दाखवतं? 59. दुसरा वाढदिवस 58, तिसरा वाढदिवस 57, पाचवा वाढदिवस 55, 10वा वाढदिवस 50, 40. तुम्ही घाबरायला लागले काय? 50वा वाढदिवस झाला 10, 40वा वाढदिवस 20, 30वा वाढदिवस 30, 40वा वाढदिवस 20. इकडचे रिडिंग कडे लक्ष राहू द्या, इकडचं जाऊ द्या. 50वा वाढदिवस 10, 51, 9, 52, 8, 53, 7, 54, 6, 55, 5, 56, 4, 57, 3, 58, 2, 59, 1. संपलं आयुष्य. आयुष्य खातो का? महाराज मंडळी वा वा वा, टाळकरी टाळकरी. साईनाथ महाराज
जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान देह नाशवंत आहे देहाचा स्वभाव आहे आणि जात आघवे हे शरीर नाशवंत स्वभाव आहे म्हणून तू झुंजावे पंडू कुमारा. आणि एक सांगू तुम्हाला ऐका जो ज्याचा स्वभाव असतो त्याच्यात बदल होत नाही. चांगला स्वभाव ही भगवंतांनी दिलेली खूप चांगली भेट आहे. स्वामी विवेकानंदजी सांगतात युअर नेचर इज युअर फ्युचर. नेचर म्हणजे स्वभाव आणि फ्युचर म्हणजे भविष्य. आधी होता वाघ्या दैवयोगे झाला पाग्या त्याचा येळकोट राहीना आणि मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना. हो आधी होती दासी पटराणी केली हो आधी होती दासी पटराणी केली हो आधी होती दासी पटराणी केली तिची आधी होती दासी पटराणी केली हो तिथे हिंदणे राहीना मूळ स्वभाव जाईना 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 मूळ स्वभाव टाळी वाजवा महाराज मंडळी करता. चला पुढं. आधी होती दासी पट्टराणी केले दिसी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. शरीराचा स्वभाव आहे नाश पावणं म्हणून नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आपलं भोजन केलं की पोट भरतं रामकिसन दादा पण काळाचं भोजनच आयुष्य आहे. आयुष्य जाता आहे पहा काळ जपत असे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी राहा. त्याचं काय पोट भरणं अजून आयुष्य खातो काळ काळ काय खातो आयुष्य. बर त्यानं किती जणांचं आयुष्य खाल्लंय ऋषी दादा पण त्याचं काय अजून पोट भरणं बिचारायचं गाड्या. जबाबदारीच ती आहे. तुम्हाला मला मिळालेला देह म्हणजे त्यांचाच तो देह हे काळाचे धन कुबेराचे हे ते मनुष्याचे काय आहे. चला पुढे आता आपल्याला मिळालेलं आयुष्य हे चांगल्या विचारात व्यतीत करा. क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. त्यात आयुष्याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा क्वांटिटीज पेक्षा क्वालिटीला महत्व आहे. आयुष्याची आकडेवारी ही झाली क्वांटिटी आणि त्यात आपण दिलेलं योगदान ही झाली क्वालिटी. दुग्ध व्यवसायामध्ये कॅनच्या संख्येला महत्व आहे का 29 4085 बरोबर आहे का आकडे. दुग्ध व्यवसायामध्ये कॅनची संख्या ही झाली क्वांटिटी आणि 29 4085 ही झाली क्वालिटी बरोबर आहेत की नाही. तसं आपलं जीवन जगलो किती ही झाली क्वांटिटी पण त्याच्यात आपण वागलो किती ही झाली क्वालिटी. चांगलं आयुष्य जगावं. आपण मागं वळून पाहिलं ना तर एकच गोष्ट लक्षात घ्यायची आपल्यामुळं कोणाला त्रास झाला नाही ना हाच ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. आपल्यामुळं कोणाला त्रास नाही झाला ना बस हाच ग्राउंड लेवलचा परमार्थ. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंता योग निश्चित जाण माझा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पर्व काळावरती या मातोश्रींचं पुण्य स्मरण विधी येणं ही भाग्यकारक गोष्ट आहे दादा. भाग्यकारक गोष्ट आहे. आज दशमीची तिथी आहे उद्या एकादशी आहे परवा द्वादशी आहे आणि 17 तारखेला त्रयोदशी म्हणजे माझ्या ज्ञानदादांचा संजीवन समाधी सोहळा आहे. हा पर्व काळ आहे. या पर्व काळावरती हे पुण्य स्मरणाचे विधी होणं या पर्व काळावरती तुमच्या माझ्याकडनं भजन होणं ही पुण्यवांतांची लक्षणं असतात. हा फार पुण्य पर्व काळ आहे की ज्या पर्व काळात माझ्या ज्ञानदादानं भगवान पांडुरंग परमात्म्यांना निरोप पाठवला देवा मला माझं काम संपलं आता पूर्ण झालं मला संजीवन समाधीस्थ व्हायचे या तुम्ही आता. देव गै वरून गेले देव हादरून गेले. विश्वजांच्या आज्ञेनं चालतंय बोलतंय ते परमात्मा रडायला लागले. माझ्या आईसाहेब विचारतात आदिशक्ती रुक्मिणी आईसाहेब म्हणतात देवा का बरं डोळे भरून आले आज. म्हणे अगं या जगात अनेक योगी पाहिले तपस्वी पाहिले
पण माझ्या ज्ञानेश्वर महाराजांसारखा योगी या जगात दुसरा होणार नाही. पण आईसा विचारतात तुम्हाला रडायला काय झालं? अरे म्हणे माऊलींना समाधी घ्यायची ना म्हणून रडू आलं. निर्णय झालाय. या त्रैलोक्यात एवढी एकच योगी असे आहेत की माझ्या अंतःकरणाचा ठाव घेणारी योगी आहे. देव सगळ्यांनाच आवडतो, पण देवाला आवडणाऱ्यांमध्ये माझ्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा समावेश आहे. आवडेच्या हरी अंतरापासून विश्व माऊली ज्ञानोबारायांनी या विश्वातील वारकरी मंडळींना संत मंडळींना सांगितलं. संत श्रेष्ठ नामदेवराय महाराजांनी फार गोड वर्णन केलंय. विश्व आदरलं होतं. माऊली स्वतः स्थिर बसलेले होते, स्थितप्रज्ञ अवस्थेत, प्रसन्न मुद्रा आहे. भीम मुद्रा डोळा निरंजनी लीन झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. श्री गुरु निवृत्तीनाथ दादा कधी प्रवृत्तीवर नव्हते, ते रडायला लागलेत. नामदेवराय वर्णन करतात, काय करू मान राहत नाही बांधिल्या पेंडीचा सुटला से आळा तृणरानो माळ पांगले से नामा म्हणे देवा पेटला हुतास करा समाधान निवृत्तीचे देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर समाधीसी नदीची आमासा घातले माझबण तैसेची गगन कालवले दाही दिशा धुंद उदय असता माझी तैसेची गगन कालवले जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवी येली 3 वेळा जेवा जोडीले करकमळ झाकीले डोळे ज्ञानदेव भीममुद्रा डोळा निरंजनी लीन झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव नामा म्हणे देवा लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. वारकरी आले देवाकडं. देवा माऊलींना एवढ्या लवकर समाधी देऊ नका हो. ज्यांच्या मुखातल्या गोडव्यामुळे विश्व जोडलं गेलं, ज्यांच्यामुळे आज आम्हाला आनंद कळाला, जे नसतील तर या विश्वात आनंद नसणार आहे, ज्यांच्यामुळे पंढरपूर कळालं, ज्यांच्यामुळे वारी कळाली, ज्यांच्यामुळे हरिपाठ कळाला, ज्यांच्यामुळे ज्ञानेश्वरी कळाली, ज्यांच्यामुळे पसायदान कळालं, ज्यांच्यामध्ये मानवता आहे, ज्यांच्या अंतःकरणात उदारता आहे, ज्यांच्या अंतःकरणात लीनता आहे, ज्यांच्या अंतःकरणात त्रास देणाऱ्यांना माफ करण्याची श्रीमंती आहे, ते माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. या विश्वात अनेक महाराज होऊन जातील, पण माऊली हे संबोधन फक्त विश्व माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांकरताच असणार आहेत, असे माऊली आहेत. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, 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 वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी,
आता ऐसे कोणी होणे नाही आता कोणी होणे नाही आता ऐसे कोणी होणे नाही आता ऐसे कोणी होणे नाही वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगात वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या गोड प्रमाण दिलं माऊलींनी, गोड प्रमाण आहे. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या काणी आता ऐसे कोणी होणे नाही. विश्व माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या नावानं माऊलींसोबत वारकरी चालतात पंढरपूरला, पण एकही वारकरी उपवासी राहत नाहीत दादा. एकही वारकऱ्याला धक्का लागत नाही. ही ताकद आणि शक्ती जर कोणाची असेल तर ती माऊली ज्ञानोबरांची ताकद आहे. वारकरी देवाला विनंती करत होते, मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती, वाघाची लीला निखपाळी टिळा तू उजेड अंधारासाठी, भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी, देऊनी किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला, माझा आनंद 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 हरपला, माझा आनंद 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 हरपला. माऊली जरी देह रूपानं नसले ना तरी या विश्वातला आनंद माऊलींनी निर्माण केला. आणि तुम्ही हरिपाठ करा तो आनंद मिळणार, तुम्ही वारी करा तो आनंद मिळणार, तुम्ही पसायदान म्हणा तो आनंद मिळणार, तुम्ही माझ्या ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या घ्या, माऊली ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या घ्या तरी तो आनंद आपल्याला मिळणार. पण वेळ वाया घालू नका, त्याकरता घाई करा. करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, समागमे धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थाची किंवा करावी तातडी परमार्थी. घाई करा. प्रपंच जशी घाई करतो ना आपण, आवरा रोप टाकायची, आवरा उशीर झाला रोप वेळेत टाकावं लागत, गेले तर जाऊ द्या परत तयारी करा ना. शेतकरी राजा बळीराजा सारखा सहनशील माणूस या जगात दुसरा कोणी सापडणार नाही. बळीराजा सारखा अंतःकरण या जगात दुसरं कोणाचंच नाही. आज माझा बळीराजा सगळ्या या धर्ममंडपात बसलाय, दुःखात आहे. पुरामध्ये नुसतं घरदार नाही वाहून गेलं त्यांचं. पुरामध्ये रामकिसन दादा आमचे बळीराजाची दिवाळी गेली हो. लेकी बाळी करता जे 2 पैसे त्याने ठेवले होते, जे धान्य त्याने ठेवलं होतं, कोणाची दिवाळी गेली, कोणाची लेकरांची फी गेली दादा, कोणाचे वर्ष वर्ष त्याच्यावर अवलंबून असतात, ते सगळं नुकसान
सहन करून पुन्हा तितक्याच ताकदीनं उभं राहणारा या जगातला एकमेव एक राजा जर कोणता असेल तर तो माझा बळीराजा आहे फक्त. एखादं आपण प्रवासात असणारी माणसं, आपल्या लेकराला भूक लागली आणि एखाद्या चांगल्या 5 स्टार हॉटेल जवळ गेलं आणि त्यांना म्हटलं ना लेकरा करता दूध पाहिजे होतं, तर ते म्हणतात 50 रुपये ती ऑफ मशीनला भरा, लगेच दूध येईन, ग्लासभर दूध आलं. पण आमच्या बळीराजाच्या दारात जाऊ दे गाडी आणि बळीराजाला म्हणू दे, आमच्या आईला म्हणू दे, आई लेकराला दूध पाहिजे होतं, 2 पैसे घ्या पण दूध द्या. आई घरात जाते, पटापटापटा दूध पाहते, नाही अरे गाई खाली जाणार, लगेच ताजं दूध काढणार. लेकराला ना ताजं दूध घ्या, 1 ग्लासभर दूध घ्या. आपण 50 रुपये दिले ना तर ते 50 रुपयाला हात लावत नाही. वरचा मालक काय म्हणाल आम्हाला, अरे लेकरा करता जे दिलं ना त्याचे पैसे घेत नसतात, जा तुमचे बालबच्चे सुखी राहू द्या. अनेक दुःख सहन करील पण इतरांकरता जगत राहील, तो फक्त माझा बळीराजा शेतकरी येतात. तातडी, परमार्थाची तातडी, प्रपंचाची तातडी आमच्या जीवनात असावी गड्या. म्हणून वेळ वाया घालू नका, ईश्वरांच्या सानिध्यात राहा, वडीलधाऱ्यांची सेवा करा. आपल्या भवसागरातनं, या दुस्तन अशा भवसिंधूतनं आपल्याला सहज बाहेर निघायचंय, त्याकरता परमात्म्याच्या जवळ राहा. अंधेरो की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आजा, हौसला हार न जाऊं. ओ शाम आजा, तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल है दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे, राह नजर ना आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी वाह पकड़ ले जावे. तूफानों ने घेर लिया मुझे, राह नजर ना आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा राहों में बाबा, भटक रहा राहों में बाबा, पार लगाओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. किसको रिश्ते गिनवाऊं, किस जात बताऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग ने, किस खाक दिखाऊं मैं. बिन पूछे शाम हमारा, बिन पूछे शाम हमारा कष्ट मिटाओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना. चला, हरे के सहारे खाटूश्याम बाबा हमारे. या जगात जे हारलेले, जे संपलेले, ज्यांचं प्रारब्ध बदला ना बुवा, कायम पंक्चर गाडीत बसेले, बसूस तर गाडी चांगली आहे, हे बसले का गाडीच पंक्चर आहे, त्याला हरे के सहारे म्हणतात. माझे खाटूश्याम बाबाला वरदान दिलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी की तुम्ही नेहमी हारणाऱ्यांच्या बाजूने राहा,
त्या हारणाऱ्यांचा विजय करण्याचं सामर्थ्य तुमच्या दर्शनात आहे. म्हणून राजस्थानला खाटू हे गाव आहे आणि श्यामबाबांचं मंदिर आहे, श्यामबाबांचं अधिष्ठान आहे. भरपूर मंडळी जातात आणि श्यामबाबाचं नाव स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ठेवलेलं आहे. त्यांचं मूळ नाव होतं बर्बरिक. ते आहेत भीमदादांचे पुत्र घटोत्कच आणि घटोत्कचांचे पुत्र बर्बरिक. त्यांनी आईची सेवा केली बर्बरिकांनी. आईने वरदान देऊन टाकलं, तुमचे 3 बाणाचं वरदान तुम्हाला असेल. 3 बाण सोडले की महाभारतीय युद्ध संपवण्याची ताकद या 3 बाणात होती. आणि हे महात्मे कुरुक्षेत्रावर होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पाहिलं की यांचे 3 बाणात युद्ध संपू शकतं. आपल्याला अनेक लीला करायच्या आहेत, विधी लिखित आहे. म्हणून ब्राह्मण गुरुजीचा वेश धारण केला आणि बर्बरिकांकडे ब्राह्मण गुरुजी आले, मला दान द्या. कृष्ण को जिसने दान दिया उस दानी के आगे हमने सुना तेरा नाम लिया से सब संकट भागे. छोटू की विपदा को बाबा, छोटू की विपदा को बाबा आग लगाओ ना. तीनों बाण के धारे 3 बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना, आओ ना. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना दान दिलं. ब्राह्मण गुरुजी म्हणून आले, काय दान देऊ बोला. अहो तुमचं शिर मला द्या म्हणे दान. बर्बरिकांनी दिलं. पण ते महात्मे म्हणे मला 18 दिवस युद्ध पाहू द्या, तेवढी माझी इच्छा आहे. बघितलं युद्ध. पण युद्ध संपल्यावर माझे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले, स्वामी अनेक दानी पाहिले पण तुमच्यासारखा दानी नाही पाहिलं. तुम्ही शिर दिलं हो मला. देवाचे डोळे भरून आले हो. मागणाराही उदार आहे, देणारा त्यांच्यापेक्षा उदार. विश्व ज्याच्याकडे याचना करतायत ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि विश्वाचा मालक ज्यांच्याकडे याचना करतोय ते किती मोठे असतील. आणि मग ते बर्बरिकांचे डोळे भरून आले. बर्बरिक म्हणे देवा माझं सार्थकच याचे ते. सारं जग तुमच्याकडे अपेक्षेनं पाहतंय, तुम्ही माझ्याकडे अपेक्षेनं पाहताय. यापेक्षा मोठे पण माझं काय असावं दादा. माझ्या जन्माचं सार्थक झालं. भगवंतांनी सांगितलं तुमचं नाव आजपासून बर्बरिक नाही राहणार, माझं नाव मी तुम्हाला देतो श्याम. आणि खाटू हे गाव म्हणून खाटू श्याम बाबा की जय हो. के सहारे खाटू श्याम बाबा हमारे. म्हणून डोळ्यावर कोणत्याही प्रकारची धुंदी, प्रपंचाची धुंदी येत असते गड्या, पण त्यात फार गुंतू नका. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. विठोबा
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा, स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांचा आशीर्वाद, गुरुवर्य बाबांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा आणि सेवेतलं पुण्य स्वर्गीय भाग्यवान माता या मातोश्रींच्या चरणी समर्पित करतो. आहेर कुटुंबियांनी खूप चांगला हा उत्सव हा सोहळा आयोजित केला. या सोहळ्याला न्याय देण्याकरता उपस्थित राहिलेली सर्व ग्रामस्थ मंडळी, विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी, भजनी मंडळ, पाहुणे मंडळी, मित्र परिवार, माझ्या माता बहिणी, आपल्या सगळ्यांप्रती पुन्हा एकदा आहेर परिवाराच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो. आज आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा आणि मातोश्रींच्या सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तवाला ते भजन सम्राट आपल्या गावचे लाडके जावई बापू वारकरी भूषण स्वररत्न हरिभक्तीपरायण राजीवजी महाराज बडोगे यांच्या आग्रहास्तव या सेवेचा आज योग आला. आणि आज दुग्ध शर्करा योग म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे जिवलग मित्र स्वररत्न हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज वर्णे, माऊली महाराज वर्णे यांचा जन्मदिवस आहे. मी ग्रामस्थांच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं, काका तुम्ही पण या, सगळी ज्येष्ठ मंडळी आपण सगळे इथपर्यंत या, माऊलींचा आपण सन्मान करूयात. एक नामदेवरायांचं पद घेऊ, आपण अभंगाचं पद घेऊ आणि त्या पदाबरोबरच माऊलींचा सन्मान आणि पूजन सुद्धा सुरू राहील. या माऊली काका या, व्यवहारे बाबा या, सगळे गुणीजन या, भजनी मंडळी या, सर्व या या, विनेकरी बाबा तुम्ही पण या 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 सगळे या, सगळेजण उभे राहा एक लाईन मध्ये या ना भाऊ या. अकल्पायुष वावेत या कुळा, अकल्पायुष वावेत या कुळा, माझी या सकळा हरीचा दासा, माझी या सकळा हरीचा दासा, अकल्पायुष वावेत या कुळा, अकल्पायुष वावेत या कुळा, कल्पनेची बाधा ही संत मंडळी सुखी अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणितया, आसावे कल्याण नामा म्हणितया, आसावे कल्याण जामुखी निधान, जामुखी निधान पांडुरंग, अकल्पायुष वावेत या कुळा, अकल्पायुष वावेत या कुळा, वावेत या कुळा, वावेत या विठ्ठल जय जय, हे विठ्ठल जय जय, हे विठ्ठल जय जय. आ बोलिले कोरी बेडी वाघोडी करा क्षमा पराध महाराज, नाही विचारिला धिकार मी आपला, करा क्षमा पराध महाराज. का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी, करा करा